brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. या व्हिडिओमध्ये जे रडत आहेत ते आहेत बार्शीचे राऊत पितापुत्र. आता हे का रडतायत तर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राऊत गटानं अभूतपूर्व अशी बाजी मारली आणि सर्व 18 जागांवर झेंडा फडकवलाय आणि सत्ता पुन्हा एकदा काबीज केली. राऊत गटानं आमदार सोपल गटाला मोठा धक्का दिलाय आणि या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची अख्ख्या जिल्हाभर चर्चा होती आणि या निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकून राऊत गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. हा निकाल समोर येताच राऊत पितापुत्र का रडतायत असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. त्याचं कारण आहे विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा झालेला पराभव. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा पराभव झाल्यानंतर त्याची वेगवेगळी कारणं समोर येऊ लागली. त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना राजेंद्र राऊतांनी केलेला विरोध हा राज्यभर चर्चेत राहिलेला विषय होता. त्यासोबतच स्थानिक लेवलवर दहशतीची देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली होती. अशात बार्शी मार्केट कमिटीची ही निवडणूक लागली. रणवीर राऊत हे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती. मात्र त्यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही राऊतांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता आणि त्यामुळं त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं होतं आणि अखेर बार्शी APMCवर राऊत गटानं निर्विवादपणे यश मिळवलं आणि पुन्हा एकदा बार्शी APMC ताब्यात घेतले. या निकालानंतर राजेंद्र राऊतांनी काय म्हटलंय ते बघा. निश्चितपणाने बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले. ही निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती, अत्यंत कठीण अशी निवडणूक होती. आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणाने होती, परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनीने आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. साहेब, या निवडणुकीचा काय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वरती काय परिणाम होईल असं वाटतं? कारण जनतेने जो आहे तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो तुमच्या गटाला दिलेला आहे. जिल्हा परिषदला 6 पैकी 6, पंचायत समितीला 12 पैकी 12 जागा निवडून आणणार. जनता तसा आशीर्वाद आम्हाला देणार बार्शी तालुक्यात. बार्शीमध्ये सोपल आणि राऊत ही रायव्हलरी प्रचंड चर्चेत असते. आता बार्शी मार्केट कमिटीची निवडणूक झाल्यानंतर बार्शी नगरपालिकेची सुद्धा निवडणूक चर्चेत आहे. बार्शी नगरपालिका कोण जिंकणार याकडे सुद्धा लक्ष लागून आहे. याचा निकाल अर्थातच 21 तारखेला समोर येणार आहे. त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. सोलापूरहून विजयकुमार बाबर, मुंबई तकसाठी.